नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मिसाळ ब्लॉगच्या चॅनलमध्ये। आज आहे 21 जानेवारी 2025 आणि 21 सप्टेंबर आपण हा जागतिक शांतता दिवस म्हणून पाहतो। आणि आज आपण अशाच जागतिक शांतता घुमटाला भेट देणार आहोत, जो आहे लोणी काळभोर येथे। आणि याचं स्थापत्य कला आणि आतमध्ये ग्रंथालय आहे, प्लस एक प्रेयर हॉल आहे। आपण हे संपूर्ण घुमटाची व्हिजिट करणार आहोत। सो गाईज, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। लेट्स गो गाईज। आपण आता पुणे येथील लोणी काळभोरमध्ये असलेले MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये असून आपण आज जागतिक घुमटाला भेट देत आहोत। हा घुमट शांततेचं प्रतीक असून हा जगातील सर्वात मोठा डोम म्हणून ओळखला जातो। तर या डोममध्ये जागतिक शांतता ग्रंथालय आणि जागतिक शांतता प्रार्थना हॉल याचे हे स्मारक जगातील सर्व समुदायांसाठी खुले आहे। हे स्मारक जागतिक शांततेसाठी आणि मानवतेसाठी समर्पित आहे। या स्मारकाला भेट देण्यासाठी 12 वर्षाखालील मुलांना 50 रुपये, 12 वर्षावरील जे आहेत व्यक्तींना 100 रुपये असे तिकीट आहे। 365 दिवस हे खुले आहे, हे कधीही बंद नसते। हे स्मारक सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असते। सो गाईज, आपण आता घुमटाला भेट देणार आहोत आणि आतमध्ये जाऊन याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात। डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथ कराड यांच्यावर स्वामी विवेकानंदांचा खूप मोठा प्रभाव होता आणि त्यांच्या प्रेरणेतूनच त्यांनी 1983 साली महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही स्थापन केली। देशातील युवक वर्गाला शिक्षणाचा अत्यंत आणि सुलभ रीतीने फायदा व्हावा यासाठी त्यांनी खूप मोठे कार्य केले। त्याचबरोबर 2017मध्ये MITचे वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये रूपांतर झाले आणि 2018 येता त्यांनी शांततेचे जागतिक महान उदाहरण हे जागतिक घुमट उभे करून स्थापन केले। या जागतिक घुमटामध्ये याची संरचना असेल, याचं स्थापत्य कला असेल, याचं सर्व श्रेय डॉक्टर विश्वनाथ कराड यांना जातं। त्यांच्या कल्पनेतून हे घुमट तयार झालेले आहे आणि ते जागतिक शांततेचं प्रतीक म्हणून आज त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि जगातील सर्व समुदायांसाठी हे जागतिक शांततेचं घुमट सर्वांसाठी खुले आहे। सो मित्रांनो, आपण आता घुमटामध्ये जाऊन आतली परिस्थिती बघू।
मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जागतिक शांतता डोम या ठिकाणी. मित्रांनो, चला तर आपण आतमध्ये जाऊन पाहूयात आतमध्ये काय काय आहे. आपल्याला बाहेरच अल्बर्ट आइन्स्टाईन, त्याचबरोबर या ठिकाणी न्यूटन, आइन्स्टाईन, न्यूटन यांचे स्टॅच्यू बघायला मिळतात. आतमध्ये पण स्टॅच्यू आहेत. हा जवळजवळ 160 फूट व्यासाचा घुमट आहे आणि आतमध्ये येताच इतकी शांतता आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते. वर हा संपूर्ण आकाशापर्यंत आपल्याला घुमट पाहायला मिळतो. खूपच छान शांततेचं प्रतीक असलेलं घुमट यामध्ये आपलं स्वागत आहे. आपण या ठिकाणी सर्व जे पॉप्युलर जे पर्सनॅलिटीज आहेत त्यांचे आपण या ठिकाणी स्टॅच्यू बघू शकतो. तर आपण एक सुरुवातीपासूनच इथून सुरुवात करू. कोणाकोणाचे स्टॅच्यू आहेत. संत तुकडोजी महाराज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर या ठिकाणी संत पुरंदरदास आदी शंकराचार्य यांचा स्टॅच्यू आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्याचबरोबर आपल्याला संत नामदेव महाराजांचा स्टॅच्यू या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी आपल्याला सेंट फ्रान्सिस ऑफ असायसी, ख्रिश्चन गुरु, संत रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी यांचा स्टॅच्यू, संत कबीर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, धडकशील इथे, वेद व्यास, चायनीज बुद्धिस्ट मॉन्क आहेत, युएन टँक्स, गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज, प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे. संत तुकाराम महाराज, भगवान महावीर, त्याचबरोबर इथं प्रॉफेट झाराथुस्त्रता, ग्रेट विजनरी फाउंडर ऑफ झोरास्ट्रियनिझम, बाबा बुले शाह, जेसुस ख्रिस्ट, मोसेस, सेंट पीटर, जोसेफ स्मिथ, संत तुलसीदास, रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. गुरु नानक देव, संत मीराबाई,
आणि संत गाडगे महाराज. मित्रांनो, आपण आता जागतिक शांतता डोममध्ये आहोत. या वर्ल्ड पीस डोमची उंची जमिनीपासून 263 फूट आहे आणि मी ज्या ठिकाणी बसलो आहे इथून वरपर्यंत उंची 96 फूट आहे. या डोमचा व्यास 160 फूट आहे. त्याचबरोबर हा एरिया 20,000 स्क्वेअर फीट एरिया आहे, 2000 स्क्वेअर मीटर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एका वेळेस 3000 लोक शांततेची प्रेयर करू शकतात, या ठिकाणी बसू शकतात, एवढी ही या जागेची कॅपॅसिटी आहे. हा डोम 24 खांबांवर उभा असून या ठिकाणी 54 विविध पुतळे बसवलेले आहेत. त्यामध्ये संत आहेत, वैज्ञानिक आहेत, विचारवंत आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत. या सर्वांचे स्टॅच्यू या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतात. अतिशय सुंदर आणि हे शांत असे ठिकाण आहे. आपल्याला या ठिकाणी बसण्याची परवानगी आहे आणि व्हिडिओ शूट करण्यासही कुठली अडचण येत नाही. धन्यवाद.